Hello everyone. Here today we are going to start second stanza of Indian Weavers. See the page number 100. Second stanza. Weavers weaving at fall of night. आता वीवर्स केव्हा कपडे विणतात बघा. फॉल ऑफ नाईट हा डे पिरियड दिला आहे त्यांनी की संध्याकाळी. दॅट इज फॉल ऑफ नाईट, दॅट मीन्स इव्हिनिंग पिरियड. आता इव्हिनिंग पिरियड वी सी or fall of night phrasal word indicated or symbol of youth, that is younger generation. Okay, why do you view a garment so bright? Here poet asks the question to the weaver, that is why do you view a garment so bright. म्हणजे अतिशय म्हणतो आपण शुभ एक प्रकारे सुंदर असं चमकदार वस्त्र तुम्ही का विणताय. लाईक द प्लम्स, दॅट इज व्हेरी सॉफ्ट, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. म्हणजे समथिंग वी हॅव सी दे यूज्ड ॲज अ इमेजरी कलर्स और अनदर वी हॅव कॉल्ड ब्युटिफुल we are called feather of peacocks, that is plums that means soft feather, मऊ पीस म्हणतो आपण. म्हणजे संध्याकाळी जे मोरपिशी रंगाच्या कलरचा जो पोशाख तयार केला जातो किंवा कापड विणलं जाते तर ते कशासाठी आहे असं विचारले पोएटने. दॅट इज वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. The answer of viewers we have seen next line. We view the marriage veils of queen. आता पोएट्सनी विचारलेल्या क्वेश्चनचं व्ह्यूवरनी काय आन्सर दिले बघा की आम्ही काय विणतोय तर नववधूसाठी आम्ही पोशाख तयार करतोय किंवा नववधूसाठी आम्ही चुनरी तयार करतोय सुंदर चमकदार अशी. म्हणजे कलर्स ऑफ यंगर एज, अतिशय सुंदर म्हणतो आपण कलर किंवा लाईफ, that is indicated as a younger age, and that's why they used as a plums, purple and green, that is creative visual images, that is smiley form. आता ह्यामध्ये सिमिली फिगर ऑफ स्पीच पण वापरलेलं आहे त्यांनी लाईक वर्डने. and last one of the stanza, first stanza we see break of a day, weavers weaving break of a day, that is symbolism as a birth. Here see this symbolism of the birth. The second stanza symbolism of the youth, younger age. And last one stanza we have seen weavers weaving solemn and still, weavers weaving solemn and still. दोन्ही लक्षात घ्या. वर्ड्समध्ये अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे, डब्ल्यू साऊंड रिपीट झालेला आहे, सेकंड फॉर्ममध्ये यस साऊंड रिपीट झालेला आहे, सोलम अँड स्टील. ओके, हिअर पोएट आस्क्स द क्वेश्चन टू द वीवर, what do you view in the moonlight chill? Moonlight chill, this word we have see at the night break we have called की लास्टचा जो प्रहर आहे दिवसाचा, लास्ट स्टेप ऑफ द डे और लास्ट ब्रेक ऑफ द डे, दॅट इज कॉल्ड ॲज अ एक प्रकारे रात्र आणि थंड रात्र म्हटलं, दॅट इज कोल्ड नाईट. मूनलाईट चिल असं म्हटलं आहे, चंद्रप्रकाशात. आता हा कशाचं सिम्बॉलिझम आहे बघा, डेथ आहे. कशाचं सिम्बॉलिझम आहे, डेथ आहे. आणि इन्व्हर्शन हा फॉर्म एक दिला आहे बघा, म्हणजे फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्शन आहे. चिल मूनलाईट पाहिजे होतं, काय केलं त्यांनी, द मूनलाईट चिल असा फॉर्म दिला आहे. व्हाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. आता इथं सुद्धा ॲज वर्ड वापरला, सिमिली फिगर ऑफ स्पीच दिले बघा पुढे त्यांनी. कशासारखं पांढरं आहे तर ढगासारखं आणि पिसासारखं बघा. सोलम, डिग्निफाईड, स्टील, अनमुव्हिंग असा फॉर्म दिला आहे बघा त्यांनी. सोलम दॅट मीन्स व्हेरी सिरियस वी हॅव कॉल्ड, अतिशय शांत अशा अर्थानं. म्हणजे इथं एक प्रकारे शांतपणे किंवा गंभीरपणे
कापड विणलं जाते. म्हणजे हे काय आहे तर हे प्रेत वस्त्र आहे, लक्षात घ्या. दॅट इज कॉल्ड ॲज अ श्राउड. आन्सर ऑफ द विवर इज वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. बघा, म्हणजे कफन जे असते मृत शरीरावर त्यासाठी जे कापड विणलं जाते ते रात्रीचं. बघा, दिवसाचे प्रहर त्यांनी कशा पद्धतीनं एक प्रकारे इंडिकेट केलेले आहेत. तर स्टार्टिंग दॅट इज इन फर्स्ट स्टँजा वी हॅव सी दे यूज्ड ॲज अ ब्रेक ऑफ अ डे अँड व्हॉट्स टाईप ऑफ कलर ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ हेल्सियन वाईल्ड. म्हणजे किंगफिशरसारखा जो पक्षी आहे अतिशय कलरफुल प्लम्स असतात त्याचे. म्हणजे सुरुवातीचं म्हणतो आपण चमकदार हे असं म्हटल्यावर सुरुवातीचं बालपण म्हटलं आहे त्यांनी. सेकंड स्टँजामध्ये यंगर एज दॅट इज लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. अँड थर्ड स्टँजामध्ये व्हाईट ॲज अ फेदर दॅट्स वी आर कॉल्ड यूज्ड ॲज अ फ्युनरल श्राउड. म्हणजे वी फाइंड 3 words are referred in this every one stanzas indicating as a life's 3 stages. That is another we are called important event of human life: birth, that is childhood, adulthood, young age, and last one death means old age. Sarojini Naidu also we have say widely known for the poetry, children's or patriotism, romance, tragedy. But in this poem we have say she also used as a various types of life stages, that is called as a childhood, younger age and death. आणि हे जे क्राफ्ट्समॅन आहेत किंवा वीवर्स वी आर कॉल्ड thousands of years in India we have see after agricultural form this business or this industrious form is various regions, not only in the India but in the world we have see industrialization आहेच. आणि there are bringing a lot of problem we have see की वीवर्स अतिशय म्हणतो आपण गव्हर्मेंटकडून त्याला एक प्रकारे बऱ्याच वेळेला एक्सप्लॉटेशनही होतं की ते म्हणून सुद्धा त्याने एक प्रकारे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म वापरलेला आहे. वीवर्सच हे क्राफ्ट्समॅनचा फॉर्म का घेतला तर ह्यामधून विणकरच्या समस्या भरपूर आहेत. मग ते विणकरांच्या समस्याही त्याने इनडिरेक्टली ह्यातून मांडलेल्या आहेत की वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणतो आपण एक्झिबिशन्स होतात. पब्लिक विल ब्रिंग ऑल्सो क्राफ्ट्समॅन स्पायर्स क्लोजर. म्हणजे ह्या पद्धतीनं वीवर्सचे प्रॉब्लेम अनादर वी हॅव सी लाईफचं सर्कलसुद्धा त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. अगेन आय टेल यू वर्ड्स आर 3 stanzas, दॅट इज ब्रेक ऑफ अ डे अर्ली इन द मॉर्निंग. आणि वीवर्सचं वर्क कुठलं येतं आहे? वीवर्स व्ह्यू रोब्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. हे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काय केलं जाते एक प्रकारे कापड विणलं जाते. म्हणजे आपण म्हणत नाही का झगा टोपडं अशा अर्थानं त्याला रोब जसा वर्ड दिला बघा ROBES. ओके, हिअर सी दिस सॉल्व करून दिले बघा काही ॲक्टिव्हिटी ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये. Here see this time of the day, words, phrases, weaver's work. Okay, newborn child, color, feeling कशा दिलेत बघा. न्यूबॉर्न चाइल्ड वुडला कलर ब्ल्यू, फिलिंग्स होप्स अँड एक्सपेक्टेशन. यंगमध्ये काय दिले ॲक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह पर्पल अँड ब्ल्यू कलर. आणि ओल्ड एजमध्ये साल्वेशन, रेस्ट, पीस, व्हाईट कलर. ओके, वीवर्स च्या ॲक्टिव्हिटी जे दिलेत त्यावर तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलेत बघा. फर्स्ट स्टँजामध्ये रोब्स फॉर न्यूबॉर्न चाइल्ड. व्ह्यूज ओपिनियन काय येतं बघा. द वीवर्स फील्स हॅपी अँड होपफुल बिकॉज बर्थ सिम्बॉलायझेस ए न्यू बिगिनिंग. बर्थ हे काय आणखीन सिम्बॉलिक करते न्यू बिगिनिंग ऑफ द लाईफ. ब्रेक ऑफ अ डेचंच मिनिंग लक्षात घ्या. सनराईज येते अर्ली इन द मॉर्निंग, व्हेरी ब्राईट ॲटमॉस्फिअर. आणि अतिशय प्रोडक्टिव्ह, प्रोग्रेसिव्ह, प्रॉस्पेरिटी
ही यंगर एजमध्ये आहे, लक्षात घ्या. व्हेरी ॲक्टिव्ह फिलिंग्स आर देअर. काही अँटोनिम्स दिलेत बघा. वर्ड्स न्यू, ओल्ड, ब्राईट, डल, डेड, अलाइव, स्टील मूव्हिंग, वाईल्ड, डोमॅस्टिक, फॉल, स्टँड अप, गेट अप, चाइल्ड, अडल्ट अशा अर्थानं. तर त्यात त्यांनी काय एक्सप्लेन करा म्हटलं आहे बघा. त्याला अँटोनिम्स जे दिलेत त्या अँटोनिम्सचे सेंटेन्स करायला सांगितलेत इकडं. ओके. So here we stop now.